मंडळी, झाडे लावा झाडे जगवा ही फक्त भिंतीवर लिहिण्याची घोषणा राहिली आता. कारण नाशिकमध्ये जे सुरू आहे ना, ते बघून असं वाटायला लागलं की सरकारला पर्यावरणाचं काही घेणं देणंच उरलं नाहीये. एका साईडला एक पेड मा के नाम म्हणत इव्हेंट करायचे, फोटो काढायचे आणि दुसरीकडे त्याच माऊलीसारख्या सावली देणाऱ्या झाडांवर पोलीस संरक्षणात कुऱ्हाडी चालवायच्या. अहो, केंद्र तुमचं, राज्य तुमचं, इव्हन महानगरपालिकाही तुमचीच. मग आता या झाडांच्या कत्तलीचं खापर तुम्ही फोडणार तरी कोणावर? आणि या निसर्गाचा गळा घोटणारा विकास नक्की कोणासाठी? रस्ते रुंद होतील हो, पण श्वास घ्यायला ऑक्सिजन कुठून मिळणार? जनतेचा पैसा झाडं लावण्यासाठी वापरायचा आणि त्याच जनतेचा विरोध टाळून ती झाडं कापायला पोलिसांचा वापर करायचा. नाशिकच्या गंगापूर रोड आणि महात्मानगर भागात तब्बल 500 ते 700 पूर्ण वाढलेली झाडं कापली जात आहेत आणि यातली अनेक झाडं तर 50 ते 100 वर्ष जुनी आहेत. झाडांची होणारी कत्तल नेमकी कुंभमेळ्यासाठी आहे की रोडचं एक्सपान्शन होत आहे त्यासाठी आहे? मित्र, तुमचं निर्भीड मत कमेंट्समध्ये नक्की सांगा की खरंच आपण विकासाकडे चाललोय की विनाशाकडे चाललोय. जय महाराष्ट्र.